नमस्कार. आरोप करणारा, त्याची विश्वासार्हता, त्याचं भूतकाळ हे सगळं बघून त्याच्या आरोपाचं सत्यता कळते. हे आम्हाला लहानपणी शाळेत, घरात सगळ्याकडे शिकवलं. पुढे तरुण होता होता अनुभव येत गेला. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला पटवायचा प्रयत्न करतो आणि ती जर त्याला बदत नसेल, तो तिला बदनाम करतो, त्यावेळेला तो मुलगा त्याचा जर भूतकाळ पाहिला, त्याची विश्वासार्हता पाहिली आणि त्याला तिथल्या तिथे जर त्याने आरोप केल्या जर लोकांनी त्याला प्रश्नोत्तरं केली, तर त्या मुलीचं नाव बदनाम होत नव्हतं. हे आमच्या काळातली गोष्ट सांगते. पण जर का त्याच्या बोलण्यावरला खतपाणी घातलं, तर एखाद्या मुलीचं तो आयुष्य खराब करायचा प्रयत्न करायचा. हेच घराघरात होतं. ज्या मुली मग कुठल्याही नात्यातून, जाव असू दे, वहिनी असू दे, नणंद असू दे, कुठल्याही नात्यातून स्वतःच्या सासूला ती बघत नाही, पण दुसरी तिच्या सासूला बघते, सांभाळते, वर्षानुवर्ष राहते, हे जेव्हा बघते तेव्हा तिला बदनाम करायला, आपल्यातली कमीपणा मान्य नसतो तिला दुसऱ्यातल्यातला कमीपणा दाखवायचा असतो. मग त्यावेळेला ती त्या बाईला म्हणजे उगाचच आरोप करणार, ही काय दूधच देत नाही, काय जेवणच देत नाही, ही तिच्याकडून कामच करून घेते, अशा पद्धतीने वाद निर्माण करायचा, तिचं नाव बदनाम करायचा प्रयत्न करतात. तशीच सासू तिच्या सासूबरोबर नीट वागलेली नसते, तिला सतवलेलं असतं, अशी सासू तिच्या आलेल्या सुनेला बदनाम करून हैराण करायचा प्रयत्न करते. तसंच ज्या मुलाने स्वतःच्या आईवडिलांचा पैसा, पेन्शन, घर सगळं लाटलं आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर जगाला नसेल दिसलं, पण त्यांना सतवून हैराण केलं, हे असली मुलं गावभर जगाला सल्ले देत जातील आणि दुसऱ्यांना आरोप ठेवत सुटतील. त्यामुळे कोणीही आरोप केला तर तो आरोप करणारा, त्याची विश्वासार्हता आणि त्याचा भूतकाळ नक्की बघा. आता हे मी का म्हटलं तर बघा, राम मंदिरात चोरी झाल्या कोणाला ऊत आलाय? ज्यांनी राम मंदिर बनवू नये, ज्यांनी राम मंदिर झाल्यावर त्याला दर्शनाला जाऊ नये, ज्यांनी राम अस्तित्वातच नव्हता, ही दंतकथा आहे वगैरे वगैरे बोंबाबोंब केली, त्यांना आता हिंदूंचं राम मंदिराचं एकदम कळवळा आलेला आहे. काँग्रेस, ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं नव्हतं, त्यांनी अनेक प्रकारे राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर होऊ नये म्हणून भरपूर अडथळे आणले. अशा काँग्रेसला आता राम मंदिर, त्याचं पावित्र्य ह्याचं खूपच वाटायला लागलं आहे. ज्या अखिलेशच्या वडिलांनी पूर्ण शरयू लाल केली होती रामभक्तांना गोळ्या मारून, ज्या अखिलेशने मुसलमानांना खुश करण्यासाठी मंदिरातले घंटीसुद्धा वाजणार नाही अजानच्या वेळेला ह्याची काळजी घेतली, अशा अखिलेशला आता राम मंदिराचा पुळका येतो आहे. ज्या केजरीवालच्या आजीने त्याला सांगितलं होतं, मस्जिद ढहा के जहाँ पे मंदिर बसा वैसे मंदिर में जाना नहीं, त्याला आता त्या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय हे झालं नाही आणि तो स्वतःच्या पार्टीला सनातन पार्टी म्हणून हे करतो आहे की जे देवाच्या नावावर पैसे लाटता येतील असं त्याला वाटतंय.
अशा पद्धतीचे तुम्ही कपिल सिब्बल बघा, ज्याने आता राम मंदिराचा आदेश देऊ नये, नाही तर ह्याचा फायदा निवडणुकीमध्ये BJPला होईल म्हणून बोंबाबोंब केला. असे कपिल सिब्बल आता राम मंदिरातल्या चोरीने बेहद दुःखी आहेत. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांचं भूतकाळ नक्की बघा, तुम्हाला त्यांच्या आरोपामध्ये किती सत्यता असेल कळेल. ज्या काँग्रेसने एका साध्वीला आणि एका सैनिकाचं आयुष्याची बर्बादी केली, भगवा आतंकवाद त्याला नुसतं भारतात नाही तर जागतिक याच्यावर प्रसिद्ध करायचं होतं, ती काँग्रेस तळमळते आता. त्यांना जमलं नाही भगवा आतंकवाद हे सिद्ध करायला. पण ज्यांना राम मंदिर पाहिजेच होतं, ज्यांनी राम मंदिरसाठी धडपड केली, राम मंदिर व्हावं हे प्रयत्न केले, अशा RSS असू दे, BJP सरकार असू दे, योगी असू दे, ज्यांनी मेहनत केली, सगळ्या बाबतीत तारखा कोर्टाने सांगितलं आम्हाला भाषांतरित केलेले पेपर्स पाहिजे, भाषांतर करायला योगीने माणसं लावून ते भाषांतर हे केलं, तारखावर तारखा जास्त लांबू नये म्हणून प्रयत्न केले. BJP सरकारने ट्रस्ट बांधल्या, झाल्या त्या सरकारचा पैसा न लावता जननिधीतून मंदिर अतिशय सुंदर बांधलं. तिथे चोरी झाली हे होऊच नाही होतं, हा डाग लागूच नाही होता, पण तो लागला तर तो पुन्ह्यांदा कधी होऊ नये अशा पद्धतीची शिक्षा द्यायचं योगीने ठरवलं. त्याने त्याचा छडा लावला आणि आता ज्यांनी 2-4 वर्षामध्ये करोडपती होत आहेत म्हणजे काय, त्याला काय कळणार नाही का? आता त्यांच्या नवीन बांधलेल्या ज्यांनी कोणी हा पैसा खाऊन इमारती बांधल्या खोट्या, यांचं पण बुलडोझर होणार, चालवणार त्यांच्या इमारतीवर. पण ह्याच्यात चंपतराय जर 100% सत्य असते, मला वाटतं हा माझी बाजू, मी त्यांना दोष नाही देत, पण जे मी स्वतः असं केलं असतं, काही हे नसताना जर उगाचच दोष लावला तर मी दोष लावणाऱ्यांना कडक उभी राहून प्रूव्ह करायला लावलं असतं. मी तेवढे दिवस त्याच्यातून अलिप्त होते, तुम्ही करून दाखवा हे मी चॅलेंज दिलं असतं आणि माझी कुठे चूक आहे हे दाखवा हे मी समोरच्याला लावलं असतं. ते चंपतरायांनी केलं असतं तर चंपतराय पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध झालं असतं. जसं लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं तसं चंपतरायांनी केलं नाही. जसं सीतेने अग्निपरीक्षा दिली तशी अग्निपरीक्षा चंपतरायांनी दिली नाही. म्हणून आज चंपतरायांना सुद्धा ते सत्य असतील असत्य असतील पण त्यांना ते भोगावंच लागणार. पण यापुढे घरात दारात कुठेही आरोप लावणाऱ्याची विश्वासार्हता, त्याचा भूतकाळ, त्याचं वागणूक बघूनच त्याने केलेल्या आरोपावर विश्वास ठेवा. ही राम मंदिरातल्या चोरीतून आपल्याला घेता येणारा धडा आहे. असे अनेकदा आपल्याला धडे येतात पण आपण घेत नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, आरोप करणाऱ्याचा लायकी बघूनच आरोपावर विश्वास ठेवावा की नाही हे ठरवा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.